मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र पुढे येणाऱ्या दिवसात पावसाचा अंदाज कसा असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे हवामान विभागाचे सायंटिस्ट सानप सर आहेत. सर, मराठवाड्यात पुढे पावसाची स्थिती कशी असेल? येणारे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. म्हणजेच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर मेघगर्जनेसह पावसाची सुद्धा शक्यता आहे. 26 तारखेनंतर मराठवाड्याचा जर विचार केला तर जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी होऊ शकतो, परंतु 27 तारीखला पीक असण्याची शक्यता आहे. त्या दिवशी ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. एस्पेशली आपण बघू शकतो इथे की नांदेड, लातूर आणि आणि धाराशिव हे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत इथे ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे. आणि महाराष्ट्राचे जे कोकण किनारपट्टीचे जे डिस्ट्रिक्ट्स आहे किंवा मग मध्य महाराष्ट्राचे जे घाटमाथे आहेत तिथे ऑरेंज अलर्ट आहे 27 आणि 28 तारखेला. आणि 29 तारखेला सुद्धा सेम परिस्थिती असण्याची शक्यता आहे, परंतु पीक ॲक्टिव्हिटी ही 27 आणि 28ला असण्याची शक्यता आहे. सर, अचानक अशा पद्धतीने मराठवाड्यावर एवढा मुसळधार पाऊस म्हणजे कमी वेळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, काय कारण आहे त्याची? मान्सूनमध्ये मेनली 2 कारणं असतात. एक तर ज्यावेळी मान्सूनचे वारे सक्रिय होतात ते एक कारण असतं, आणि दुसरं म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एस्पेशली कोस्टल आंध्र प्रदेशच्या भागामध्ये जर तयार होत असेल आणि त्याची मुवमेंट जर पश्चिमेकडे असेल तर आपल्याला जास्त पाऊस होताना दिसतो. आणि मागील ज्या 2 सिस्टम्स होत्या त्यामध्ये असंच झालेलं दिसून आलं आहे. आणि म्हणून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असेल किंवा विदर्भाचा दक्षिणेकडचे जे काही डिस्ट्रिक्ट्स असतील तिथे जास्त पाऊस झालेला आपल्याला दिसून आला आहे. मराठवाड्याला अर्थात 27 तारखेला म्हणजे 2 दिवसानंतर म्हणतोय आपण की ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो इथं? 24 तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची ज्यावेळी शक्यता असते त्यावेळी आपण ऑरेंज अलर्ट देतोय. त्यामुळं नक्कीच आपण म्हणू शकतो की काही डिस्ट्रिक्ट्स जे आहेत मराठवाड्याचे तिथे 100 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची शक्यता 27 तारखेला नक्कीच आहे. म्हणजे आता जी परिस्थिती आपण बघतोय मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच पाऊस होऊ शकतो? हां, मुसळधार पावसाची शक्यता 27 तारखेला 27-28चा जो पिरियड आहे त्यावेळी मराठवाड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि जसं मी सांगितलं 27, 28, 29 या तारखांना मध्य महाराष्ट्रातील जे घाटमाथे आहेत त्याचबरोबर कोकण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे तिथे सुद्धा ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. अर्थात सरांनी जसं सांगितलं या ठिकाणी की मराठवाडा या ठिकाणी 27 आणि 28 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अर्थात तिथं पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर कोकणच्या किनारपट्टीवर आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पश्चिम उपसागरामध्ये ज्या पद्धतीने कमी दबावाचा पट्टा तयार झालेला आहे आणि त्याचाच परिणाम अशा पद्धतीने पाऊस या ठिकाणी होतोय. त्यामुळं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पुन्हा एकदा लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. काम असेल तरच बाहेर पडा असं देखील या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.